दरड बघा कशी कोसळते, म्हणजे अक्षरशः लाईव्ह तुम्ही बघू शकता समोरच. हे बघा तुफान पाऊस आहे, तुफान पावसामुळे ही मित्रांनो जी दरड आहे ती अशी कोसळते 2 मिनिटासाठी. अक्षरशः म्हणजे फुल फाटली मित्रांनो, खरंच पूर्णपणे अक्षरशः रस्त्यावर पाणी आलेलं आहे. ते जे पाणी आहे ना, पूर्ण जे दरड कोसळले त्याचं पाणी अक्षरशः रस्त्यावर आलेलं आहे बघा. मी विनंती करीन सर्वांना की थोडे दिवस थांबा, पाऊस शांत झाला की मग या. बाप रे, भयानक पाऊस आहे, भयानक. बाप रे बाप, जोरात पाऊस आला. चालू आहे, फक्त हे नाकाबंदी लावले, लायसन्स वगैरे विचारतायत. भजी मागवले आम्ही आता गरम गरम. किती प्लेट? 1 2 3 4 4 प्लेट भजी मागवलेले आहे. रघुवीर घाटामध्ये उंच ठिकाण असल्यामुळे खाली काही दिसत नाही. आता पाऊस जास्त असल्यामुळे ही अशी कंडिशन झालेली आहे. समोर काय नजारा झालाय बाबा. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही याच्या आधीची व्हिडिओ बघितला असाल की आपण चिपळूणमधले अपडेट तर तुम्हाला देतोय, पण आता आपण चढलो आहोत रघुवीर घाटामध्ये. मित्रांनो, रघुवीर घाटातलं जे वातावरण असतं ना पावसामध्ये, अगदी निसर्ग संपन्न असतं, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पाऊस तर प्रचंड चालू आहे. जाताना बघूया काय काय गोष्टी अनुभवायला मिळतात त्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपला प्रवास होणार आहे मित्रांनो 4 व्हीलर मधून. बघू शकता आपल्या इकडे सगळे मित्र आहेत. आज काय आपण एकटे नाही आहोत. इकडे पाटील तन्मय आहे, इकडे अनुज आहे आणि इकडे बघू शकता इकडे 2 जण अजून आलेले आहेत. सो आम्ही टोटल एकूण 1 2 3 4 5 जण असणार आहोत. पाठीमागे डिकीमध्ये छत्री वगैरे ठेवतात. चैतन्य दिवटे आम्ही नेहमीचेच आम्ही सर्व मुलं आहोत, कोणाशी वेगळे नाही. ते बघा बघू शकता. आणि पाऊस तर चैतन्य काय बोलशील, पाऊस कसा आहे? भाई सगळीकडे पाणी भरले, भरपूर पाऊस आहे. आपल्या रघुवीर घाटला वरती जाऊन देते. आता आपण भोसते घाटामध्ये आलेलो आहोत आणि भोसते घाटामध्ये आलो की तुम्हाला असे लगातार स्पीड ब्रेकर बघायला मिळतात, म्हणजे उतरताना. आणि बरोबर बाजूलाच मित्रांनो जगबुडी नदी आहे. आणि बघा हे बांधकाम चालू आहे ॲक्च्युली या घाटात. अजून तुम्ही बघत असाल आजूबाजूला हे बघा पूर्णपणे अगदी ही जगबुडी नदी आहे समोरच तिकडे. आणि पाण्याची लेवल मित्रांनो अफाट आहे, म्हणजे पाऊस तर भयानक पडतोय. चिपळूणला तर आहेच, पण खेड साईडला देखील पाऊस प्रचंड पडतोय बघा. तर आता आपण भोसते घाट उतरून आतमध्ये आलेलो आहोत. म्हणजे खोपीचा हा रोड आहे, तुम्ही बघू शकता सरळच. इथून माझ्या मते अजून बरंच लांब आहे, जास्त काय जवळ असं नाही, अंतर बरंच आहे. आणि एक दुसरा एक रोड आहे जो लवेल मार्केट देखील आपण जाऊ शकतो, पण तिकडे कसं मित्रांनो रस्ता खराब आहे, त्यामुळे आम्ही ह्या रूटने गेलो. आणि पाऊस तर प्रचंड आहे. आता टेन्शन हे आलं की रघुवीर घाटात चाललो तर आहे, पण आता बघूया तिकडे काय घाट बंद केला की काय आयडिया नाही आम्हाला, पण चाललोय. कारण तो जो घाट आहे ना मित्रांनो तो लगेच बंद करतात, कारण तिकडे दरड वगैरे कोसळण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे. बट आता बघू काय कशी कंडिशन आहे, कारण ऑब्वियस आहे पाऊस, म्हणजे तो तर भाग जरा उंच आहे त्यामुळे तिकडे पाऊस तर जास्त असणारच आहे. आणि हाच रूट माझ्या मते महाबळेश्वरला देखील तिकडे जातो सरळ, एकदा कन्फर्म करून तुम्हाला नंतर सांगेनच. बट रघुवीर घाटात तुम्ही यायला पाहिजे की नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेन अपडेट घेऊन, कारण अजून आम्ही तिथे पोहोचलो नाही आहोत. बट पाऊस जो चाललाय ना मित्रांनो चिपळूणमध्ये हल्ली आणि आजूबाजूच्या म्हणजे तालुक्यांमध्ये अफाट पाऊस चाललाय. तुमच्या गावी पण पाऊस पडतोय काय, कमेंट करून नक्की कळवा. चालू आहे, फक्त हे नाकाबंदी लावले, लायसन्स वगैरे विचारतायत. आहे ना, चालू आहे, फक्त खोपीमध्ये नाकाबंदी चालू आहे. ठीक आहे. रघुवीर घाटात चाललो तर खरं आहे. आता तुम्ही बघितलं असाल की त्या दादाला मी विचारलं, ते बोलले पुढे त्यांनी एक चेकपोस्ट तयार केला, कारण मित्रांनो पाऊस अफाट आहे या भागामध्ये. त्यामुळे आता बघूया, अजून तरी कोण आम्हाला दिसलेला नाही आहे, बट आता पुढे समजेलच आपल्याला काय कसं आहे. पण पाऊस खूप खतरनाक चालू आहे मित्रांनो, त्यामुळे बाईक नाही घेऊन आलो आज आम्ही. नाहीतर रघुवीर घाटामध्ये दरवर्षी बाईक नेतो, पण ह्यावेळी पहिल्यांदा 4 व्हीलरने आलोय आम्ही. आणि मित्र पण आहेत आपले बरेच, तर म्हटलं एकत्रच जाऊया. आणि रस्ता बघा पूर्णपणे अगदी म्हणजे रस्ता पण खूप डेंजर आहे मित्रांनो, त्यामुळे येतात तर थोडं सावकाश या. आणि या रघुवीर घाटामध्ये कोळक म्हणजे दरड नेहमीच कोसळते, त्यामुळे ते सगळं सेफ्टीसाठी त्यांनी सगळं केलेलं आहे की अति पावसामध्ये हा घाट बंद करण्याची कारणं हीच आहेत की दरड कोसळते. असं काही वेगळं असं कारण नसतं की काय वेगळं, कारण तुम्ही जर बघाल तर तसा हा घाट मित्रांनो पुढे महाबळेश्वरला वगैरे आपण ह्या रूटने जाऊ शकतो, त्यामुळे हा तसा घाट सहसा म्हणजे बंद करू शकत नाहीत. बट काय अति पाऊस पडला तर बंद करणं साहजिक आहे. बघा रस्ता किती छोटा आहे बघा. आता आपल्याला ह्याच रोडने सरळ वर जायचं. आता उंच टन करत मग आपण एकदम उंच जाणार आहोत. आणि तिथून जो नजारा पाहायला मिळतो तो खूप म्हणजे अविस्मरणीय असतो. रघुवीर घाटामध्ये खास करून गोष्ट म्हणजे तुम्ही बघाल ना तर तुम्हाला प्रचंड धबधबे बघायला मिळतात. म्हणजे जेव्हा जो घाट चालू होतो त्या घाटाच्या बाजूने तुम्हाला अगदी धबधबे बघा, नाव घेतलं आणि समोरच बघा अशा प्रकारचे हे असे बरेचसे तुम्हाला धबधबे या रघुवीर घाटाने जाताना बघायला मिळतील.
आणि त्यासाठीच मित्रांनो हा जो घाट आहे ना तो म्हणजे ओळखला जातो. बरेचसे पर्यटक पावसाळ्यामध्ये या ठिकाणी या घाटात खास या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी येतात आणि आम्ही तर दरवर्षी येतो. त्यामुळे म्हटलं ह्या वर्षी पण जावंच लागते, फिक्स आहे. आणि बघा फक्त काय ना आता वरून पूर्णपणे जर धुकं असेल तर खालचं काहीच दिसणार नाही आणि पाऊस आहे त्यामुळे असं वाटतंय की धुकं असावंच कदाचित, त्यात काय नवीन नाही. बट जे धबधबे बघायला मिळतात ना मित्रांनो खतरनाक खतरनाक. आता पटपट पटपट वर जायचं आपल्याला, कारण वरून दिसणारा नजारा काय असणार आहे ना तो आता आपण बघूया. मित्र गाडीच्या बाहेरच यावं लागले कारण समोर काय नजारा झालाय बाबा. एकदा नजारा तर बघा. सगळे धबधबे मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणून बघायला मिळतात. म्हणजे सह्याद्रीमध्ये जेवढे पण धबधबे आहेत ना मित्रांनो तेवढे सगळे धबधबे या लाईनीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. असं वाटतं थोड्या वेळासाठी की तामिनी घाटात आलो की काय. इकडे पण बघा मित्रांनो, म्हणजे सगळा अगदी नजारा इकडून आपल्याला कॅप्चर झाला आहे पूर्णपणे. आणि ही आपली गाडी आणि ही आपली गँग आहे. म्हणजे एकंदरीत इतकं जबरदस्त वातावरण झाले ना, खतरनाक. रात्री निघायचं. श्रावणात आहे, श्रावणात. आता आपण पोहोचलो आहोत रघुवीर घाटाच्या इथे, बरोबर वरच्या टॉपला. समोरच आहे मित्रांनो रघुवीर घाटाची ही माहिती. रघुवीर घाटामध्ये उंच ठिकाणी असल्यामुळे खाली काही दिसत नाही. इकडे खाली ॲक्च्युली धबधबे आहेत बरेचसे, बट पूर्णपणे फॉग आहे त्यामुळे काही दिसत नाही. आणि आता आम्ही त्या प्लेसवर चाललेलो आहे जिकडून आपल्याला सुंदर असा नजारा बघायला मिळतो. तर आलो आहे तर जाऊन येऊया. इकडे पण गाड्याचं ॲक्च्युली काय आहे ना मित्रांनो, आता पाऊस जास्त असल्यामुळे ही अशी कंडिशन झालेली आहे. तुम्हाला मगाशीच म्हटलं की पाऊस जास्त असला तर वरून काहीच दिसत नाही आपल्याला, पूर्णपणे धुकं दिसतं. आणि तेच नेमकं झालेलं आहे. जरा थोडं तरी धुकं क्लिअर झालं असताना तर मजा आली असती. बरं ठीक आहे, एनिवे काय विषय नाही. कारण तसं जर तुम्ही बघायला गेलात तर उंच ठिकाणी एकदम आल्यावर हीच म्हणजे कंडिशन आपल्याला बघायला मिळते. आणि कुठेही जर तुम्ही गेलात ना, जरी तुम्ही तामिनी घाटात जरी गेलात तरी पण तुम्हाला हा असाच पाऊस बघायला मिळतो. आणि काय कंडिशन झाली बघा. काय होतंय, छत्री उलटी. काय खेळ चालले बघा मित्रांनो. म्हणजे छत्रावरती आलेले आहे. बरेचसे आज मेंबर्स आलेले आहेत रघुवीर घाटामध्ये. आज संडे आहे त्यामुळे आज बरेचसे लोक मित्रांनो रघुवीर घाटामध्ये आलेले आहेत. आणि हा बघा, हाच तो समोरचा तुम्हाला दिसतोय ना, हाच तो समोरचा पॉईंट आहे ज्या ठिकाणी उभं राहून आपल्याला संपूर्ण जो परिसर आहे ना तो बघता येतो. पण आता काय आहे, काहीच दिसत नाही, पूर्ण धुकं झालेलं आहे. पाऊस एवढा जबरदस्त आहे, भयानक पाऊस आहे, भयानक. आलेत फिरायला, बट पाऊस एवढा चालू झाला आहे ना की भिजायचं नाही. कारण मित्रांनो फोर व्हीलरमधून आलो आहे ना, त्यामुळे भिजलं तर मग आतमध्ये पूर्ण बँड वाजेल. बाप रे बाप, जोरात पाऊस आला, सुसाट पाऊस आला, सुसाट. रघुवीर घाटात आलेलो आणि तुफान पाऊस बघा. सगळेजण भिजलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी आता आम्ही भजी खायला आता परत नाही 1 मिनिटात आम्ही परत आलोय. 1 मिनिटात आम्ही खाल्लं, परत आले. फोटो नाही काढले, व्हिडिओ नाही काढले, 1 मिनिटात आम्ही परत आलो. चला मित्रांनो, भजीची ऑर्डर दिलेली आहे. तर आता भजी खाऊया, चहा पिऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा परतीच्या रस्त्याला निघूया. घरातून विचार केलेला की मस्त क्लिअर आवाज असेल, सुकं येऊ सुकं जाऊ, कपडे फोटो काढायला. सगळेच भिजले. पाऊसच तेवढा मित्रांनो, आज तुफान पाऊस आहे. बट ठीक आहे, एनिवे भजी मागवली आम्ही आता गरम. किती प्लेट, 1 2 3 4 प्लेट भजी मागवलेली आहे. मला वाटत नाही भजी राहील अशी, कारण ऑलरेडी आता वाजलेत बघितली 1:30 वाजला आहे आणि भूक पण लागली, त्यामुळे भजीवर ताव मारणार माझ्या मते. आणि एवढा पाऊस पडतोय ना, सुसाट पाऊस आहे बाबा. पाऊस म्हणजे हैराणच करतोय. बट रघुवीर घाटामध्ये येतं ना मित्रांनो, तर तुम्ही पावसाचा आनंद घेतलाच पाहिजे. बघा, खाणं राहिलं बाजूला, बट शूटिंग चालू आहे. तर रघुवीर घाटामध्ये आलेलो आणि नाश्ता वगैरे झाला आमचा करून आणि पूर्णपणे धुक्याचं वातावरण झालेलं आहे. इकडे आम्ही मगाशी नाश्ता केला. हे हॉटेल आहे मित्रांनो, जर कधी आला तर तुम्ही या ठिकाणी नाश्ता करू शकता. आणि समोर जर तिकडे गेलात, म्हणजे आम्ही मगाशी गेलेलो तिकडे एक प्लेस आहे, खूप सुंदर तिथून नजारा पाहायला मिळतो. पण तिकडे काय धुकं आहे पूर्णपणे, त्यामुळे काय जास्त वेळ थांबलो नाही आणि पावसाने पूर्ण झोडपून टाकलं. आणि त्याच्याबरोबर हॉटेलच्या बाजूलाच आपल्याला इथे एक थोडंसं बसायला वगैरे केलेलं आहे. हे बघा, इकडून तुम्ही नजारा वगैरे बघू शकता. बट पूर्णपणे अगदी पांढरा झालेला आहे, फॉग झाला आहे खाली, काही दिसत नाही. बट एक शॉर्ट ट्रिप आपण म्हणतो की जर तुम्ही चिपळूण, खेड किंवा जवळपासच्या तालुक्यातून जरी असाल ना, तर तुमच्यासाठी एक शॉर्ट ट्रिप लोकेशन म्हणजे मित्रांनो हे रघुवीर घाट आहे. फक्त एवढंच आहे की पावसाचा अंदाज घेऊन या. आणि जर हा घाट थोडा जरा म्हणजे आपण एक म्हणतो ना रिस्की आहे, दरड वगैरे कोसळते आणि रस्ता तर खूप खराब आहे, त्यामुळे जर आलात तर सावकाश या. दरड बघा कशी कोसळते, म्हणजे अक्षरशः लाईव्ह तुम्ही बघू शकता समोरच. हे बघा,
मला एकदम असं लाईव्ह दरड बघायला मिळालेलं आहे. ह्याच कारणामुळे मित्रांनो हा जो आपला घाट आहे ना तो घाट बंद होता. हे बघा बघू शकता तुम्ही पूर्णपणे अगदी वॉटरफॉल आहेत आणि त्याच्यातून पूर्ण ही जी बुरमाची माती आहे ती अक्षरशः खाली येते बघा. आणि आता आम्ही ह्या ठिकाणी आलोय. त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितलंय त्यामुळे थांबलोय. पण बघा काय परिस्थिती आहे बघा. तुफान पाऊस आहे आणि तुफान पावसामुळे ही मित्रांनो जी दरड आहे ती अशी कोसळते या घाटामध्ये. मित्रांनो दरड कोसळले त्याच्यामुळे सगळे जे पाणी आहे मातीचे ते बघा पूर्णपणे अक्षरशः खाली आलेलं आहे. आणि ह्याच कारणामुळे ना ह्या रघुवीर घाटामध्ये येताना थोडी काळजी घ्यायला लागते. 2 मिनिटासाठी अक्षरशः म्हणजे फुल फाटली मित्रांनो खरंच. कारण रस्ता एकदा ब्लॉक झाला की काय पर्यायच नाही. बघा ना हे बघा पूर्णपणे अक्षरशः रस्त्यावर पाणी आलेलं आहे. ते जे पाणी आहे ना पूर्ण जे दरड कोसळले त्याचं पाणी अक्षरशः रस्त्यावर आलेलं आहे बघा पूर्ण. आणि धबधबे आहेत ते पूर्णपणे प्रवाहित झालेले आहेत आता. आणि हा जो पूर्ण स्पॉट आहे हा सगळा रिस्की स्पॉट आहे त्यामुळे इथं थांबणं चुकीचंच आहे. हे बघा हे असं थांबू नका कारण कधी काही होऊ शकतं मित्रांनो या घाटामध्ये. त्यामुळे पटापट जो रस्ता आहे ना तो तुम्ही कव्हर करा. आणि बघू शकता सगळे अगदी चुपचाप झालेले आहेत कारण तो प्रसंगच बघून अक्षरशः अंगावर काटा आलाय. काय वाटतंय बाबू सेफ आहे काय? सध्या तरी सेफ नाही आहे. मी विनंती करीन सर्वांना की थोडे दिवस थांबा. पाऊस शांत झाला की मग या. उगाच जीवाला धोका होईल किंवा जीवितहानी वगैरे ह्या गोष्टीप्रमाणे तुम्ही हे घेऊ नका. काळजी घ्या आणि येत असाल तर बिलकुलच घेऊ नका. रिस्की प्लेस आहे कारण सध्या तरी म्हणजे पाऊस जास्त आहे आलात तरी चालेल. पण कसं आहे श्रावणात वगैरे किंवा मग हा महिना गेला की त्याच्यानंतर तेव्हा ऊन पडलेलं असतं थोडंफार त्यामुळे तुम्हाला जेवढा View आणि चांगले भेटतील, सर्वांना एक सगळं महत्त्वाची चांगलं एक बघायला विनंती भेटेल. आहे की म्हणजे तुम्ही जर घाट क्षेत्रातनं तुम्ही जर प्रवास करणार असाल तर त्या क्षेत्राची आधी माहिती जाणून घ्या की त्या ठिकाणी पाऊस किती आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुमची गाडी टाका. बिकॉज कसं आहे इथे खूप असे दरड किंवा घाटाच्या क्षेत्रात आहे ना दरड कोसळण्याचे चान्सेस कोकणात खूप जास्त असतात. दरड नाही आणि खूप- निदान ते दगडे आणि वगैरे खूप- असतात ना, आणि खूप असे गाडीला damage आणि आहे ना घडलेले हा. आहेत. त्यामुळे येताना खूप काळजी घ्या आणि तिथले जर कोणी असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून या. नम्रतेची विनंती आहे सर्वांना. आताच आपल्यासोबत एक लाईव्ह घटना घडली आहे ती आपण तुम्हाला दाखवू. गाडी साईडला अजिबातच लावू नका दरडीच्या खाली. तर तुम्ही बघितलं असेलच खतरनाक. आतापर्यंत दरड कोसळते हे आपण म्हणजे ऐकलं होतं पण लाईव्ह मध्ये दरड कशी कोसळते हे मित्रांनो आज बघितलंय. भयानक म्हणजे भयानक. पाय अक्षरशः असे लटपट आहेत. आता मी याला म्हटलं की थांबणार होतो आम्ही जरा थोडी इथे व्हिडिओ करायला पण म्हटलं नको जरा थोडं खाली जाऊया कारण इथे थांबणं योग्य नाही. पावसाचा जोर पण आता वाढायला लागलाय त्यामुळे म्हटलं इथे थांबणं योग्य नाही. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण रघुवीर घाट एक्सप्लोर केलेला आहे ते पण अगदी मुसळधार पावसातून. मित्रांनो कोकणातल्या अशाच अजून बऱ्याच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत. चॅनलला आहे ना आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ जर आवडत असतील जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ मात्र बघत राहा.